तर चोला एम्पायर नाव आलं, द्रविडियन स्टाईल आली, 20 ते 25 शब्दात तुमचं इंट्रोडक्शन संपलं. अशाच प्रकारचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे की तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलेला कीवर्ड, तो कीवर्ड इंट्रोडक्शनमध्येच क्लिअर झाला पाहिजे, ज्याला आपण आन्सर रायटिंगच्या शब्दात म्हणतो डायरेक्ट शूट करणे. इकडे तिकडे फायरिंग न करता डायरेक्ट आपल्या टार्गेटवर शूट करणे. टॉपर आणि आपल्या आन्सर रायटिंगमध्ये नेमका फरक काय असतो? तुम्ही डेली बेसिसवर आन्सर रायटिंग करत आहात तरी पण तुम्हाला अजूनही 3-3.5च्या वर मार्क भेटत नाही आहे किंवा तुम्हाला तो कॉन्फिडन्स येत नाही आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. डायग्राम दाखवली, मेन कीवर्ड लिहिले आणि आता इथे बघा त्यांनी म्हणजे शब्दांची मर्यादा असल्यामुळे डिफरन्स टेबल काढला. आणि मगाच म्हटलं की डायग्राम काढा, डिफरन्स टेबल काढा, व्हेन डायग्राम काढा. इथे क्लाउड बस्ट आणि इथे कन्व्हेन्शनल रेनफॉल. हा ट्रान्सफॉर्मेटिव्ह डॉक्युमेंट म्हणजे कोणता दस्तऐवज आहे? सतत बदलत राहणारा दस्तऐवज, ज्यांनी ना काय एक सामाजिक क्रांती घडून आणलेली आहे. आणि मग आता मेन बॉडीमध्ये त्यांनी ना का सरळ एन्ड्युरन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर ना काय एक्झाम्पल देणं चालू केलेले आहे, महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आणि काही महत्त्वाचे सुप्रीम कोर्ट जजमेंट. डायरेक्ट म्हणजे टाइमपास न करता जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ते. डायनॅमिक कॅरेक्टर. नमस्कार महाराष्ट्रातल्या सर्व भावी अधिकारी, विद्यार्थी, मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आपलं फेवरेट यूट्यूब चॅनल PWMPSC वाला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की राज्यसेवा मुख्य 2026 जी परीक्षा तुमची अगदी जवळ येऊन ठेपलेली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा आहे आणि जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा क्वालिफाय झाले म्हणजे क्लिअर झाले आणि खरोखर यंदा राज्यसेवा पूर्व परीक्षाचा जो पेपर ज्या लेवलचा होता, तर जेवढ्याही विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आपल्या कसोटीच्या बळावर ही परीक्षा पास केली, पूर्व परीक्षा, सर्वप्रथम तर त्यांचं अभिनंदन. परंतु या अभिनंदनासोबत तुमची जबाबदारी किंवा तुमच्यावर जबाबदारी अजून वाढलेली आहे. ती म्हणजे मुख्य परीक्षा 2026 ही सब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आहे, इक्वल टू UPSC लेवल. आणि त्यामुळे हा चॅलेंज आहे विद्यार्थ्यांना की ही 2026ची राज्यसेवा मुख्य परीक्षा त्या कोणत्या प्रकारचे आन्सर आपण लिहून जास्तीत जास्त मार्क्स ग्रॅब करू शकतो, जेणेकरून जो तिसरा टप्पा आहे इंटरव्ह्यूचा, त्यावर कमीत कमी आपल्याला अवलंबून राहावं लागेल. कारण यू नेवर नो, इंटरव्ह्यू हा फॉर्मल, इनफॉर्मल किंवा तुमच्या ग्रॅज्युएशन बेसवर किंवा करंट अफेअर बेस कोणत्या प्रकारचा होईल, तो ऑन द स्पॉट नशिबाचा खेळ आहे आणि समोर जो पॅनल आहे त्या पॅनलवर डिपेंड आहे. त्यामुळे तुमच्या हाती जी म्हणजे जो खऱ्या अर्थाने तुमच्या हाती मॅक्झिमम स्कोअर करण्याचा किंवा तुमच्या हातात जे काही आहे, नावाप्रमाणे मेन म्हणजेच मुख्य परीक्षा, आणि याच मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला सर्व काही निश्चित होऊ शकतं की नेमकी तुम्ही कोणती पोस्ट काढू शकता. मग आता या मुख्य परीक्षेचा सगळा दारोमदार किंवा मुख्य परीक्षेचा मेन केंद्रबिंदू काय आहे? तर आन्सर रायटिंग. तर टॉपर्स कसे आन्सर लिहितात, सॉरी, आता या वाक्याला मी थोडं चेंज करतो. टॉपर्स कसे आन्सर लिहितात याऐवजी मी तुम्हाला असं म्हटलं की यांच्या आन्सरमुळेच हे टॉपर बनलेले आहे, हे म्हटलेलं ठरणार नाही. कारण एक व्यक्ती पहिले आन्सर लिहितो परीक्षेमध्ये, मग इंटरव्ह्यूला जातो आणि मग त्याची पोस्ट निघते आणि मग तो टॉपर बनतो. ओके, हा प्रोसेस आहे. परंतु टॉपर आन्सर कसे लिहितात हे आपल्याला रेडीमेड चित्र दिसतं की एखादा विद्यार्थी रँक काढतो आणि नंतर त्याची आन्सर की ही प्रसिद्ध आहे किंवा त्याने कोणत्या प्रकारचे आन्सर लिहून काढले, तर हे आपल्याला नंतर म्हणजे नंतर तो त्याने टॉप केल्यानंतर माहीत पडतं. आपल्याला टॉपर व्यक्तीची आन्सर की माहीत पडतं, पण आपण हे विचार करत नाही की त्याने आन्सर लिहिलं त्यामुळे तो टॉपर बनलेला आहे. तर नेमकं आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे की टॉपरसारखं आन्सर कसं लिहायचं किंवा आन्सर लिहून टॉपर कसं बनायचं परीक्षेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या PW ओनली IASच्या या फॉर्मॅटमधून सृजन सायम्युलेटर टेस्टच्या माध्यमातून शाश्वत अग्रवाल सरांची आपण नका हे बघणार आहोत, म्हणजे आन्सर की बघणार आहोत, त्यांची आन्सर रायटिंग स्टाईल बघणार आहोत. ऑल इंडिया रँक 243, त्यांचा संपूर्ण भारतातून UPSCच्या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये 243 रँक आहे, ऑल इंडिया रँक. तर त्यांनी जे त्यांची स्पेसिमेन कॉपी आहे की म्हणजे UPSCची तर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनची ओरिजिनल कॉपी मिळणार नाही, कधीच कोणाला मिळत नाही. पण त्यांनी आपल्या फिजिक्सवाला या प्लॅटफॉर्मवर जी टेस्ट सिरीज लावली होती त्या सृजन नावाच्या, त्या टेस्ट सिरीजमध्ये त्यांनी आन्सर रायटिंग कशी केली आणि ऑब्वियसली हीच सेम आन्सर रायटिंग त्यांनी फायनल एक्झाममध्ये सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनमध्ये केली आणि रिझल्ट आहे त्यांची ऑल इंडिया रँक 243. तर विद्यार्थी मित्रांनो, आन्सर रायटिंग करताना सर्वप्रथम बघा आपण नका दोन्ही तिन्ही विषयाचे नका क्वेश्चन बघूया, म्हणजे कोणाला कन्फ्यूज होता नाही. आपण हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी या तिन्ही विषयाचे प्रश्न बघूया आणि या तिन्ही विषयांना त्यांनी आन्सर रायटिंग करण्याची स्टाईल कशी होती
बघा, एक टॉपर आणि आपल्या आन्सर रायटिंगमध्ये नेमका फरक काय असतो. तुम्ही डेली बेसिसवर आन्सर रायटिंग करत आहात, तरी पण तुम्हाला अजूनही 3-3.5च्या वर मार्क भेटत नाही आहे किंवा तुम्हाला तो कॉन्फिडन्स येत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, हिस्ट्रीचा आहे. दक्षिण भारत में मंदिर स्थापत्य के विस्तार और परिष्करण में राज चोल प्रथम और राजेंद्र चोल प्रथम के योगदान पर चर्चा कीजिए. म्हणजेच डिस्कस द कॉन्ट्रीब्युशन ऑफ राजा चोला वन अँड राजेंद्र चोला वन टू द एक्सपान्शन अँड रिफाइनमेंट ऑफ द टेम्पल आर्किटेक्चर इन साऊथ इंडिया. एक टॉपर विद्यार्थी काय करतो, सर्वप्रथम प्रश्नामधला कीवर्ड ओळखतो. इथे तुम्हाला कीवर्ड ऑब्विसली तुमच्या डोळ्यासमोर एकतर नका तुम्हाला राजेंद्र चोला वन आणि नका राजा चोला वन यांची नका तुम्हाला हे विचारलेलं आहे यांचं कॉन्ट्रीब्युशन. पण कशासाठी? एक्सपान्शन ऑफ रिफाइनमेंट ऑफ टेम्पल अँड आर्किटेक्चर इन साऊथ इंडिया. दक्षिण भारतात जी मंदिरे बांधण्यात आली त्यांच्या विस्तारामध्ये राजा चोला एक आणि राजेंद्र चोला एक यांचं योगदान स्पष्ट करा. दोन कीवर्ड आहे इथे, चोला ब्रदर्स आणि सेकंड नंबर मंदिरांचा विस्तार. तर लगेच इंट्रोडक्शन बघा, मी नेहमी म्हणतो की इंट्रोडक्शन हार्डली 20 ते 25 शब्दाचं असलं पाहिजे आणि जी कीवर्ड आहे त्या कीवर्ड त्या इंट्रोडक्शनमध्ये क्लिअर झाले पाहिजे. फालतूचं इकड तिकडचं मुद्दामून काही लिहित बसायचं नाही की नका राजा चोला हे फार महान होते किंवा चोला घराण्याचं योगदान इतिहासामध्ये प्रचंड आहे आणि असं आहे तसं नथिंग. आपल्याजवळ शब्दाची मर्यादा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इथे त्यांनी बघा लिहा, द चोला एम्पायर मार्क अ वॉटरशेड मुवमेंट इन द इव्होल्युशन ऑफ द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर इन साऊथ इंडिया. खतम कहाणी. कारण नाही का, इतिहासाचं विद्यार्थ्याला माहीत आहे की साऊथ इंडियामध्ये नगर स्टाईल आणि आपल्या नॉर्थ इंडियामध्ये नगर स्टाईल आणि साऊथ इंडियामध्ये द्रविड स्टाईल अशा दोनच मंदिर शैली प्रसिद्ध झाल्या. तर त्यांनी बघा टॉपर ऑल इंडिया रँक 243, जास्तीत जास्त बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे 20 शब्दात त्यांनी सांगितलं. द चोला एम्पायर मार्क अ वॉटरशेड मुवमेंट इन द इव्होल्युशन ऑफ द्रविडियन. तर त्यांनी ना काही द्रविडियन टेम्पल आर्किटेक्चर हे शब्द टाकले. म्हणजे जो पेपर चेक करणार आहे त्याला क्लिअर झालं की साऊथ इंडियन स्टाईल कोणती आहे, द्रविडियन स्टाईल. आणि त्यातही या द्रविडियन स्टाईलला भरभराटीची दिवसा कोणी आणले, चोला. तर चोला एम्पायर नाव आलं, द्रविडियन स्टाईल आली, 20 ते 25 शब्दात तुमचं इंट्रोडक्शन संपलं. अशाच प्रकारचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे की तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलेला कीवर्ड तो कीवर्ड इंट्रोडक्शनमध्येच क्लिअर झाला पाहिजे, ज्याला आपण आन्सर रायटिंगच्या शब्दात म्हणतो डायरेक्ट शूट करणे. इकडे तिकडे फायरिंग न करता डायरेक्ट आपल्या टार्गेटवर शूट करणे. मग आता मेन बॉडीमध्ये आल्यानंतर यांनी बघा कॉन्ट्रीब्युशन ऑफ चोला रूलर्स. तर दोनच चोला रूलर विचारलेले आहे, राजा चोला वन आणि राजेंद्र चोला वन. तर स्पेसिफिकली त्यांचंच लिहा, बाकीचं काही टाइमपास करू नका. यांनी सर्वात पहिले राजा चोलाबद्दल लिहिलं बघा की नाही का, कन्स्ट्रक्शन ऑफ राजराजेश्वर टेम्पल अँड त्यानंतर ना का गंगाई कोंड चोलपुरम टेम्पल ऑफ थंजोर. डायरेक्ट म्हणजे काही टाइमपास न करता. आता इथे त्यांनी बघा सुरुवात नाही का, म्हणजे इंग्लिशच्या ग्रामरसारखी ही शी असं न करता GSचा पेपर आहे. इथे GSच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दांना महत्त्व आहे, पंक्च्युएशन किंवा ग्रॅमॅटिकल लांब वाक्यांना महत्त्व नाही. कारण मी वारंवार सांगतो आपल्याजवळ शब्दाची मर्यादा असते आणि शब्दाच्या मर्यादेतच आन्सर लिहावे लागतात. सरळ सरळ त्यांनी नाही का राजा चोला लिहिलं आणि नाही का लिहिलं कन्स्ट्रक्शन ऑफ राजराजेश्वर टेम्पल अँड गंगाई कोंड चोलम टेम्पल ॲट थंजोर. खतम. येत इज वॉज वेअर व्हेन काही असं काही लिहिलं नाही. आणि अंडरलाईन केलं त्यांनी, राजराजेश्वर टेम्पलला अंडरलाईन केलं आणि गंगाई कोंड चोलपुरम टेम्पल आणि थंजोर याला त्यांनी अंडरलाईन केलं. अंडरलाईन करण्याचा फायदा काय असतो मेन बॉडीमध्ये, तुम्हाला स्वतःहून तुमचा पेपर चेक करून घ्यायचा असतो. ही स्टाईल आहे की जो पेपर चेक करणारा आहे अंडरलाईन पॉईंटवर त्याचे आपोआप लक्ष जातात. कारण एवढ्या सगळ्या अक्षरामध्ये तुम्ही कोणकोणत्या पॉईंटला अंडरलाईन केलेला आहे तो अंडरलाईन पॉईंट बघतो आणि त्याला त्याच्याहून लक्षात येऊन जातं की होय मेन पॉईंट या विद्यार्थ्यांनी लिहिलेला आहे, तर तो तुम्हाला मार्क देऊन देतो. बाकीचं ट्रॅडिशनल टाईपमध्ये फालतू लिहायची गरज नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, इंट्रोडक्शन हे नेहमी शॉर्ट अँड अप टू द मार्क, म्हणजे प्रश्नातल्या मुख्य कीवर्डला अनुसरून असलं पाहिजे. एकतर त्या कीवर्डची व्याख्या, आता इतिहासामध्ये व्याख्या येत नाही तर त्याचं छोटेखानी स्पष्टीकरण, जसं यांनी राजा चोला किंवा चोला डायनेस्टीने साऊथ इंडियामधल्या द्रविडियन स्टाईलच्या आर्किटेक्चरला भरभराटीची दिवस आणले, असं छोटेखानी स्पष्टीकरण दिलं 20 ते 25 शब्दामध्ये. हे तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एव्हरी टाईम. त्यानंतर ना का इथे बघा मेन बॉडीमध्ये आपण ज्याला हाय स्कोरिंग डायग्राम म्हणतो, ह्या हाय स्कोरिंग डायग्रामचं इम्पॅक्ट काय पडतं, यांनी इथे डायग्राम काढली आणि या डायग्राममध्ये नाही का जी नाही का म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल द्रविडियन स्टाईल मंदिरांचं वैशिष्ट्य काय, तर सर्वात पहिले वरचा नाका जो डोम आहे की नाही, तो नाका म्हणजे या डोमला त्यांनी नाव दिलं शिखर.
आणि या डोम म्हणजे कारण ह्याच्याचमुळे ओळखण्यात येतात साऊथ इंडियनचे मंदिर आणि नॉर्थ इंडियन मंदिर कसे वेगवेगळे आहे. तर त्यांनी नका डोम दाखवला इथे. त्यानंतर नका त्यांनी नका ही जी डायग्राम दाखवली ज्या प्रकारे मंदिर बरोबर सेटअप करण्यात आले आकार मंडपम ज्याला म्हणतात मंडपम, तो नका मंडपम नका त्यांनी क्लिअर दाखवला. हा नका गोपुरम म्हणजे मेन द्वार गोपुरम दाखवला त्यांनी एंट्री गेट. आणि इकडे विमाना तर नका जो नका डोम आहे त्या डोमच्या बाजूचा भाग त्याला विमानं म्हणतात. त्यांनी सगळ्याचे सगळे कन्स्ट्रक्शनचे जे मेन भाग आहे एका डायग्राममध्ये दाखवून दिलं. अशी डायग्राम बघितल्यानंतर समोरचा पेपर चेक करणारा जो आहे तो बाकीचा आन्सर कशाला चेक करतो, कारण तो सॅटिस्फाईड झाला, तो समाधानी झाला. कारण त्याला माहीत आहे की त्यांनी जी साऊथ इंडियन स्टाईल आहे द्रविड स्टाईल त्याला एका चित्रामध्ये त्यांनी क्लिअर करून दाखवलं की मंडप म्हणजे काय, गोपुरम म्हणजे काय, आणि नका बिल्बो डोम म्हणजे काय, आणि त्यानंतर विमाना म्हणजे काय, आणि खाली नाही का जो खालचा पार्ट आहे त्याला काय म्हणतात, हे सगळं त्यांनी इथं क्लिअर टू क्लिअर लिहून दिलं. म्हणजेच नका इथं त्यांचा आन्सर जी आहे सिग्निफिकन्स ते नका एकदम क्लिअर झालं याच्यामध्ये. आणि अशा याच्यात नका तुम्हाला सांगितलं की हाय स्कोरिंग डायग्राम प्रश्नाच्या मागणीनुसार काढाव्या. आणि मॅक्झिमम प्रश्न असे असतातच की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची डायग्राम काढता येईल. असं कंपल्सरी नाही आहे की मंदिर वगैरे डायग्राम काढायचे आहे. तुम्ही फ्लो चार्ट काढू शकता, तुम्ही वेन डायग्राम काढू शकता, तुम्ही डिफरन्सचे टेबल काढू शकता. पण एक्झाममध्ये प्रश्नामध्ये अशा हाय स्कोर डायग्राम काढा, कारण इथेच तुमचे मॅक्झिमम मार्क निश्चित होतात. डायग्रामच्या माध्यमातून जास्त एक्सप्रेस होता येतं. कमीत कमी शब्दात तुम्ही सांगितलेला कन्सेप्ट समोरच्या पेपर चेक करायला क्लिअर होऊन जातो. म्हणून डिफरन्स टेबल म्हणजे फरक स्पष्ट करणारे टेबल, फ्लो चार्ट, वेन डायग्राम याचा वापर नक्की करा. कारण समोर नंतर तुमचा आन्सर चेक होत नाही. त्याला माहीत आहे की विद्यार्थ्याला कन्सेप्ट क्लिअर आहे, एवढं चांगलं त्यांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे, एवढी चांगली डायग्राम काढलेली आहे, तिथेच तुमचे मार्क निश्चित करून तो समोरच्या क्वेश्चनवर जातो. मग त्यांनी राजेंद्र चोलाचं कॉन्ट्रीब्युशन दिल्यामध्ये पहिले राजा चोला सांगितलं, मग राजेंद्र चोलाचं त्यांनी कॉन्ट्रीब्युशन याच्यात लिहिलं की त्यांनी कशा प्रकारे तंजोरचं ते मंदिर बांधून काढलं. युनिक विमान विथ नाही का स्लाइटली बेंड शेप त्याचे वैशिष्ट्य सांगितले. आणि सरतेशेवटी इथे त्यांनी नाही का निष्कर्ष सांगितला. तर निष्कर्षामध्ये सुद्धा बघा कोणतेही मोठमोठे वाक्य नाही आहे, सरळ नाही का त्यांनी सांगितलेलं आहे ओके की स्नो गेटेड पॉलिटिकल एक्सपान्शन बाय चोलाज. आणि त्यानंतर स्ट्रॉंग नाही का स्ट्रॉंग बाय आयविक सेंटिमेंट्स इन हिंदुइझम, असे नाही का 2 शब्द लिहिले. तर कुठेच त्यांनी नाही का लांबलचक वाक्य की द कॉन्ट्रीब्युशन ऑफ चोला हॅज अ वाईड सिग्निफिकन्स असं तसं हे लांबलचक वाक्य लिहिले नाही. सरळ मेन पॉईंट लिहिले त्यांनी. ओके इट शोकेस द पॉलिटिकल एक्सपान्शन ऑफ चोलाज आणि इट हॅज अ स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स इन द हिंदुइझम त्या काळाच्या सनातनमध्ये. आणि त्यांनी नका मग चोला एम्पायरबद्दल वाक्य लिहून नका आपला प्रश्न संपवला. आणि कन्क्लुजनमध्ये बघा तुमचं जे उत्तर आहे त्याच उत्तराचं तुमच्या मेन बॉडीचा सारांश असला पाहिजे. पॉझिटिव्ह आणि फ्युचरिस्टिक असावा जर प्रश्नाची डिमांड असेल तर. तर विद्यार्थी मित्रांनो, आन्सर रायटिंग करताना बघा टॉपर म्हणजे कशा प्रकारे आन्सर रायटिंग करतात लक्षात आलं असेल तुम्हाला. मेन गेम असतो इंट्रोडक्शन आणि मेन बॉडीवर. इंट्रोडक्शन जो असतो तो इंट्रोडक्शन कमीत कमी शब्दामध्ये आपण बघितलं, समोरच्या क्वेश्चनमध्ये पण बघूया. आणि मेन बॉडीमध्ये बघा त्यांनी डायग्राम काढली आणि त्यानंतर मेन पॉईंट लिहिले, त्याला अंडरलाईन केलं. आणि हे लांब लचक असे ट्रॅडिशनल मराठी किंवा इंग्रजी घेत बसले नाही. ते GS मध्ये ग्रामरचं काहीच घेणदेण नाही. GS मध्ये मेन मुद्देसूद शब्द पाहिजे आणि त्यांना अंडरलाईन करा. आणि त्या अशाच नाही का टॉपर लोकांच्या गायडन्समध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग या 2026च्या एक्झामसाठी टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप कार्यक्रम PWMPSC वालावर घेऊन आलेलो आपण, ज्यामध्ये म्हणजे तुम्हाला मुख्य रेकॉर्डेड राज्यसेवा मुख्य परीक्षेचे रेकॉर्डेड क्लासेससुद्धा पाहायला भेटतील, वैयक्तिक मार्गदर्शनसुद्धा भेटेल आणि मूल्यमापनासह म्हणजे इव्हॅल्युएशनसह तुम्हाला टेस्ट सिरीज मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये केवळ 999 रुपयात आहे. तर रिमेंबर, टेस्ट सिरीज पण आहे, मेंटरशिप पण आहे, रेकॉर्डेड क्लासेस पण आहे, मेन टेस्ट नाही का विथ इव्हॅल्युएशन आहे, फुल लेंथ टेस्ट आहे, एसे टेस्ट आहे, सेक्शनल टेस्ट आहे. आणि हे सगळं काही फक्त 999 आन्सर रायटिंग करून भेटतील तुम्हाला. दुसरा आता तुम्ही प्रश्न बघा, म्हणजे व्हॉट इज द क्लाउड बस्ट, बादल फटना म्हणजे ढगफुटी म्हणजे काय, आणि नका हाऊ डज इट डिफर फ्रॉम द कन्व्हेन्शनल रेनफॉल इव्हेंट. आणि हे आपली पारंपरिक नका जी वर्षा किंवा पारंपरिक जो पाऊस पडतो याच्यापेक्षा ढगफुटी वेगळी कशी काय असते, असा प्रश्न विचारलेला आहे. 150 शब्द आहे इथे, 150 वर्ड. तर नेहमीप्रमाणे पुन्हा बघा यांनी इंट्रोडक्शन कसं लिहिलं, ऑल इंडिया रँक 243 वाले अग्रवाल सरांनी कसं, शाश्वत अग्रवाल सर यांनी सांगितलं की क्लाउड बस्ट जे आहे क्लाउड बर्ड रेफर्स टू द सडन आउटपोर ऑफ लार्ज व्हॉल्यूम ऑफ वॉटर व्हेन अ क्लाउड सडनली रप्चर्स. डेफिनेशन देऊन दिली. तर मी तुम्हाला मगच म्हटलं इंट्रोडक्शनमध्ये कीवर्ड, इथं कीवर्ड काय, व्हॉट इज क्लाउड बस्ट. सरळ तुम्हाला विचारायला क्लाउड बस्ट म्हणजे काय, त्यांनी ना काय इथे डेफिनेशन लिहून मोकळा करून टाकलं जास्तीत जास्त 20 शब्दामध्ये. आता मग मेन बॉडीमध्ये आहे की हा पारंपरिक जे पाऊस पडतो त्याच्यापेक्षा वेगळं कसं काय असतं ढगफुटी, आणि एक्झाम्पल देऊन सांगा.
आणि का प्रश्न आलेला आहे? कारण भारतामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये नॉर्थ साईडला म्हणजे हिमाचल किंवा उत्तराखंड या भागामध्ये ढगफुटी होतात म्हणजे होतात, केदारनाथ बद्रीनाथकडे. तसं इथे बघा त्यांनी सरळ सरळ पुन्हा नाही का क्लाउड दाखवलेले. आणि असं नाही की फार एकदम जबरदस्त डायग्राम आहे आणि चित्रकलेचा नमुना आहे, नाही. त्यांनी फक्त दाखवलं की मला कन्सेप्ट माहीत आहे. हे क्लाउड दाखवले त्यांनी, क्लाउडहून नका क्लाउड फुटताना दाखवले. इकडे माउंटेन आणि नका इकडे लिहून आहे, मग नका क्लाउड बस्ट फिनॉमिनॉन. एका डायग्राममध्ये समोरचे पेपर चेक करणाऱ्याला माहीत पडतं की अरे बॉस अगे यांना म्हणजे याला कन्सेप्ट माहीत आहे, डायग्रामहून माहीत पडतं. मग त्यांनी मेन शब्दामध्ये लिहिलं ओके की म्हणजे हाऊ इज इट डिफरंट फ्रॉम कन्व्हेन्शनल रेनफॉल. ओके, बोथ क्लाउड बस्ट अँड कन्व्हेन्शनल रेनफॉल अँड ऑल आउटपर ओके डिफाईन्स ॲज फॉलो, असं त्यांनी म्हटलेलं याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे. तर ओव्हरऑल या प्रश्नामध्ये त्यांनी पुन्हा डायग्राम दाखवली, मेन कीवर्ड लिहिले. आणि आता इथे बघा त्यांनी म्हणजे शब्दांची मर्यादा असल्यामुळे डिफरन्स टेबल काढला. मी मगाच म्हटलं की डायग्राम काढा, डिफरन्स टेबल काढा, व्हेन डायग्राम काढा. इथे क्लाउड बस्ट आणि इथे कन्व्हेन्शनल रेनफॉल म्हणजे पारंपरिक वर्षा, पारंपरिक पाऊस पडणे आणि इथे ढगफुटी. आणि दोघांची नका त्यांनी डिफरन्स सांगितलेले आहे. एक मेन पॉईंट लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, की ढगफुटी नेमकी कशामुळे होते आणि पारंपरिक वर्षा कशामुळे होतो, असे त्यांनी 2-3 पॉईंट इथे लिहिलेले आहे ॲन्सरमध्ये. आणि मग शेवटी इम्पॅक्ट ऑफ क्लाउड बस्ट असं लिहून नका त्यांनी आपला ॲन्सर याचे 2-3 पॉईंट लिहिले. आणि शेवटी पुन्हा इथे नका छोटासा त्यांनी नका म्हणजे आपला कन्क्लुजन केलं. तर तुम्ही बघा त्यांच्या प्रत्येक ॲन्सरमध्ये जे महत्त्वाचे शब्द आहे, डॅमेज टू लाईफ अंडरलाईन, इन्फ्रास्ट्रक्चर अंडरलाईन, त्यानंतर नका मग नका इथे याच्यात नका सांगितलं त्यांनी विथर अंडरलाईन केली त्यांनी हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. आणि नका ओव्हर पॉवरिंग ऑफ डॅम्स यांना त्यांनी अंडरलाईन केलं, डॅम्स, हायड्रो पॉवर. बस मेन शब्द लिहा. ग्रामॅटिकल ग्रामरचा विचार करू नका, मेन शब्द लिहू नका, त्यांना अंडरलाईन करा. म्हणजे इन्व्हिजिलेटरला तुम्ही स्वतः सांगा की तुमचं कोणकोणते शब्द बघायचे आहे आणि तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये नेमका काय काय चेक करायचं आहे. तसंच बघा पॉलिटीचा प्रश्न. आता आता आपण हिस्ट्री बघितलं, जॉग्राफी बघितलं, आता आपण नका पॉलिटीबद्दल सुद्धा बघून घेऊया. पॉलिटीचा एक प्रश्न काय है? भारतीय संविधान की 75 वर्षों से अधिक अवधि इतनी गतिशीलता और अनुकूलशीलता को दर्शाती है। संवैधानिक संशोधन एवं न्यायिक व्याख्या के संदर्भ में चर्चा कीजिए। द एंडोरेंस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओवर 75 इयर्स रिफ्लेक्ट इज डायनामिक अँड अडॅप्टेबल कॅरेक्टर. सर्वात पहिले मी म्हटल्याप्रमाणे टॉपर विद्यार्थी किंवा एक योग्य विद्यार्थी काय करतो की कीवर्ड, इथं कीवर्ड आहे एंडुरन्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ओव्हर 75 इयर्स रिफ्लेक्ट्स इज डायनामिक अँड अडॉप्टेबल कॅरेक्टर. तर राज्यघटनेचा डायनामिक आणि अडॉप्टेबल कॅरेक्टर म्हणजे काय, हे गेल्या 75 वर्षात रिफ्लेक्ट होतं. डिस्कस करायचं आहे तुम्हाला विथ रेफरन्स टू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अँड ज्युडिशियल इंटरपेंडन्स. म्हणजे तुमच्या मेन बॉडीमध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आणि काही नका महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि ज्याच्यामुळे आपली घटना 75 वर्षापासून सुपरहिट ठरलेली आहे ते लिहायचं आहे. यांनी बघा आन्सरमध्ये अकॉर्डिंग टू प्रताप भानू मेहता. आता प्रताप भानू मेहता यांना माहीत आहे म्हणजे काय, इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रताप भानू मेहता सरांचे नेहमी आर्टिकल येतात, म्हणजेच न्यूजपेपर रीड करण्याची सवय आहे. आणि प्रताप भानू मेहता यांचं नाव बघितल्या तो व्यक्ती समजून जातो की विद्यार्थी पुस्तकामधला पोपटपंची करणारा नाही आहे, हा न्यूजपेपर वाचून स्वतःचे मत तयार करणारा विद्यार्थी आहे. अकॉर्डिंग टू प्रताप भानू मेहता and the Indian Constitution has been a transformative document that led to a social revolution in India. किती कमी शब्दात त्यांनी जबरदस्त सांगितलं की गेल्या 75 वर्षात प्रताप भानू मेहता यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय राज्यघटना हा ट्रान्सफॉर्मेटिव्ह डॉक्युमेंट म्हणजे कोणता दस्तऐवज आहे, सतत बदलत राहणारा दस्तऐवज, ज्यांनी ना काय एक सामाजिक क्रांती घडून आणलेली आहे. आणि मग आता मेन बॉडीमध्ये त्यांनी नका सरळ एंडुरन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, तर नका एक्झाम्पल देणं चालू केलेले आहे, महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आणि काही महत्त्वाचे सुप्रीम कोर्ट जजमेंट. डायरेक्ट म्हणजे टाइमपास न करता जे प्रश्नामध्ये विचारलेलं आहे ते डायनामिक कॅरेक्टर. नंबर 1 याच्यामध्ये सर्वात पहिलं नका त्यांनी सांगितलेलं आहे की 42nd अमेंडमेंट ॲक्ट. या 42nd अमेंडमेंट ॲक्टने काय करण्यात आलं, तर 42nd अमेंडमेंट ॲक्ट ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात, त्यांनी कोणकोणते शब्द ॲड केले ते याच्यात नका लिहिलेलं की चेंजिंग द नेचर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, एक्झाम्पल 42nd अमेंडमेंट ॲक्ट. दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा सांगितलं त्यांनी की म्हणजे इन कॉन्टिन्युअन्स विथ द ज्युडिशियरी. तर त्यात केशवानंद भारती खटला सांगितलेला आहे. केशवानंद भारती खटला आणि 38वी घटनादुरुस्ती एकमेकाशी कसे भिडले होते, किंवा 38व्या घटनादुरुस्तीला शांत करण्यासाठी केशवानंद भारती खटल्याचा फायदा कसा ठरला. म्हणजे एक घटनादुरुस्ती पण सांगितली आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पण सांगितला. 100वी घटनादुरुस्ती, भारत आणि बांगलादेश दोघांच्या दरम्यान नका जो बाँड्रीचा म्हणजे सीमारेषेचा प्रश्न होता तो कायमचा मिटवण्यात आला.
आणि त्यानंतर नका मग ॲडॉप्टेशन की गेल्या गेल्या इतक्या वर्षात नका भारतीय राज्यघटनेने बदलत्या काळानुसार स्वतःला कसं बदलून घेतलं किंवा ॲडॉप्ट केलं. तर सर्वात पहिले याच्यात नाही का फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 86वी घटनादुरुस्ती कलम 21A ॲड करण्यात आलं. तर फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशनला अंडरलाईन केलं आणि त्या आर्टिकल 21A 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट लिहिलं. सेकंड एक्झाम्पल दिलं डॉक्ट्राईन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. काळाची गरज होती. केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 नका हे बेसिक स्ट्रक्चर नका त्यांनी म्हणजे शोधून काढलं. सुप्रीम कोर्टने शोधून काढलं. त्यानंतर नका एक्सपान्शन ऑफ मिनिंग ऑफ फंडामेंटल राईट्स. मनेका गांधी केसचं एक्झाम्पल दिलं. गोल्डन ट्रायंगल खटला म्हणतात. मुद्देसूद बिलकुल मनेका गांधी केस आहे की नाही. त्यानंतर नका राईट टू लाईफ अँड लिबर्टी. जास्त काही टाइमपास नाही. मनेका गांधी केस राईट टू लाईफ अँड लिबर्टी. एक्सपान्शन ऑफ फंडामेंटल राईट्स. त्यानंतर न्यू इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्युशनल डॉक्ट्राईन. अपॉइंटमेंट ऑफ ज्युडिशियरी. थर्ड जजेस केस. कॉलेजियम. एक शब्द लिहून नका शब्दाच्या मर्यादेमध्ये. आणि शेवटी इंट्रोडक्शन लिहून टाकलं की दस इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिफ्लेक्ट्स द डिझायरेबल अँड अडॉप्टिव्ह फीचर्स ऑफ द अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. अशा प्रश्नाची उत्तर लिहून नका विद्यार्थी मित्रांनो. यांनी नका म्हणजे आपले आन्सर रायटिंग केलेले आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्हाला करक सांगतो. इंट्रोडक्शन कमीत कमी शब्दामध्ये आणि जो कीवर्ड प्रश्नात आहे तो इंट्रोडक्शनमध्येच क्लिअर करून टाका. म्हणजे पेपर चेक आयडिया येऊन जाते की विद्यार्थ्याला प्रश्न समजलेला आहे. मेन बॉडीमध्ये कमीत कमी शब्दामध्ये एक्सप्रेस व्हायचा आहे. तर हाय स्कोरिंग डायग्राम काढा. व्हेन डायग्राम असेल, फ्लो चार्ट असेल, मंदिराची डायग्राम असेल, एखादा पर्वतरांगा दाखवायची असेल जॉग्राफीमध्ये किंवा पॉलिटीमध्ये टाईमलाईन दाखवायची असेल, कृपया करून त्या दाखवा एनी हाऊ. आणि हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिस अशी पाहिजे असेल तर आपल्या मेन्स सफलता 2026 MPSC राज्यसेवा टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप जी मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे केवळ 999 रुपयामध्ये नक्की जॉईन करा. ज्यांना 2026ची म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा सक्सेसफुली क्वालिफाय करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टॉपर लोकांच्या या आन्सर रायटिंगवर तुमचे मत नक्की सांगा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो. आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंक तुम्ही या 999 रुपयाच्या बॅचचा फायदा घेऊ शकता, अवेल करू शकता येणाऱ्या 2026च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच.